ह्या लोकांना ना इथून बाहेरच हकलायला पाहिजे। सुहास, अरे बघतोस काय? हाताला धरून हकलावून दे यांना इथून। एक मिनिट, हे बघा, इथे चूक कोणाची कोणालाही माहित नाहीये। दिव्या पळून जाईल अशी काही आयडिया नव्हती आम्हाला, त्यामुळे ह्या सगळ्याला कोण जबाबदार आहे हे कोणालाच माहित नाहीये। त्यामुळे इथून कोणी जाऊ शकत नाही आणि कोणी कोणाला हातही लावू शकत नाही। लाज नाही वाटत का ग तुला? एवढं सगळं घडूनही इथे उभी आहेस तू। जशी तू तशी तुझी बहीण पळपुट। मी इथे थांबले कारण माझी बहीण आहे ती। आमच्याही इज्जतीचा प्रश्न आहे। काय इज्जत? ऐकलंस का सुहास काय म्हणाली? त्यांची इज्जत। नाही भाऊ, तरी आपलं नशीब हा सगळा प्रकार लग्नाच्या आधीच झाला। अहो कल्पना करा, समजा हे लग्नाच्या नंतर घडलं असतं तर काय करणार होतो आपण? हा सुहासराव, आत्ता या क्षणी यावर बोलण्यात काही अर्थ आहे का? आपण बोलूया ना त्यावर। शिवा, तू वंदनाताई आणि आजीला घेऊन जरा खोलीत जा। भाऊ, ठीक आहे। आई आई थांब, मला बोलायचं तुझ्याशी महत्वाचं। आत्ता माझ्यासाठी आशू शिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाहीये। मी आधी त्याच्याशी बोलते मग। आशू मला सुद्धा महत्वाचं आहे आई। मलाही खूप काळजी आहे त्याची आणि म्हणूनच मी त्या दिव्याला नकार देत होते ना, पण तुम्ही माझं ऐकून घेतलं नाही, स्वतःचं खरं केलं। आत्ता हा विषय गरजेचा आहे का? कशी गरज नाहीये? आणि आता का तुला काहीच बोलायचं नाहीये? कारण जे काही झालंय ना ते नीट लक्षात सुद्धा आलं नाहीये अजून। दिव्या पळून गेली आहे आई। मी सांगते ना तुला, खूप कौतुक करत होतीस ना तिचं। माझी सून अशी, माझी सून तशी। काय केलं तिने? गेली ना शेवटी। बस पोरीनं जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं नाही माझी मिळवून। एवढं चांगलं घर, एवढी चांगली माणसं, हे सगळं कसं झालं कळत नाही। देवा, तुझ्या मनात तरी नक्की काय आहे रे? तुम्ही शांत व्हा जरा। हे बघा, नका एवढा विचार करू। मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते यात। मी एक फोन करून येते, जरा थांबा। हॅलो कांता शेठ, ऐका ना, दिव्या लग्नात पळून गेलीये। नाही, मला आता तुम्हाला सगळी स्टोरी सांगण्यात काही मला नाही आता सांगता येणार। तुम्ही माझं एवढं फक्त ऐकून घ्या की तुमची माणसं लावा ना मागे। अहो दिव्या कुठूनही शोधून आणा, मला नाही माहिती, मला हवी आहे दिव्या। हा तुम्ही बघा, मला कळवा काय ते। काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती, काय वाईट करून देत होतो का ग आपण तिचं? इतकी चांगली माणसं, इतकं चांगलं असतं, तिच्या मनासारखं लगीन करून देत होतो। तिनंच पसंत केलं ना ग पोरगा। आपण काही जबरदस्ती केली होती का ग तिच्यावर? नव्हतं लगीन करायचं तर नाही म्हणून सांगायचं, नसतं दिलं असतं आपण करून लगीन तिचं। मला काही कळेनासं झालंय, माझं डोकं सुद्धा अजिबात चालत नाही। मला फक्त माझ्या लेकराची काळजी आहे। अगं आई, मला सुद्धा आशूची काळजी आहे। मी बहीण आहे त्याची, मोठी बहीण आहे। जेव्हापासून हे लग्न ठरलं ना तेव्हापासून मला झोप लागत नाहीये। आशू खुश असेल की नाही, त्याची स्वप्न पूर्ण होतील की नाही, हे विचार मला सतत सतवत होते।
पण तुम्ही सगळे खुश होतात, माझं ऐकत नव्हतात ना. ज्या मुलीवर त्याने एवढ्या मनापासून प्रेम केलं तिनेच त्याला फसवलं. किती तुटला असेल ग तो आतून. पुन्हा एखाद्या मुलीवर विश्वास ठेवेल की नाही ना याची जास्त काळजी वाटते मला. आणि प्रिया चांगल्या घरातली मुलगी, शिवाय सुहासची बहीण आहे, चांगल्या संस्कारात वाढली आहे ती. मान्य आहे मला आशूचं आणि तिचं छोट्या छोट्या गोष्टींवरून पटत नाही, पण पण पुढे जाऊन नीट होऊ शकतात ना गोष्टी. आणि आशू तिला लहानपणापासून ओळखतो, ती त्याला लहानपणापासून ओळखते. आणि असं म्हणतात ना की ज्यांचं लग्न आधी जास्त पटत नाही ते पुढे जाऊन चांगल्या लाईफ पार्टनर होतात. आणि असं होऊच शकतं. आणि मान्य आहे प्रिया जरा अल्लड आहे, पण पण पुढे जाऊन तिला समज येऊच शकते. तुला आठवतं ना गुरुजींनी काय सांगितलं होतं? या 2 महिन्यात आपल्या आशूचं लग्न झालं नाही तर ते कधीच होणार नाही. ह्याच मंडपात त्याचं लग्न लावायचं असेल तर माझ्याकडे हा एकच पर्याय आहे. आई, मी आता काहीच बोलणार नाही आहे, पण तुला जर आपल्या फॅमिलीची अब्रू वाचवायची असेल ना तर हा लास्ट ऑप्शन आहे आपल्याकडे. आणि महत्वाचं म्हणजे आशूचं हसं होऊन द्यायचं नसेल ना तर प्लीज आई योग्य निर्णय घे. मी आलेच. थांब कीर्ती. आपण आशूशी बोलूया. हो, मी आशूसाठी काहीही करायला तयार आहे आई.